आता वाजले 11:15. नैवेद्य इथं देते का ते घेऊन जा लागतं तिकडं, इथंच असतं घेऊन जा लागतं. ठीक आहे, त्या टायमाला मग आपण हे करू. मला तशी सूचना करा. हा हा प्रवचन त्याला काही नाही, आपलं सूचना केली का आपण थांबून घेऊ त्याला. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे बुका नाही कोण गेले. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 2 आहे आणि ओवी क्रमांक आहे 136. आणि शरीर जात आघवे, हे नाशिवंत स्वभावे, म्हणून तुवा झुंजावे पंडू कुमारा. ज्ञानेश्वर माऊली सांगतात की हे हा जो नरदेह आपला प्राप्त झालेला आहे, किंवा सगळेच शरीर जात आघवे, जी शरीराची जात आहे, मानवाच्या देहाच्या अनुषंगाने नाही, कुणाच्याही देहाच्या अनुषंगानं ते शरीर जात जे आहे, जे शरीर आहे ते एक दिवस संपणार आहे कोणाच्याही बाबतीत. त्यामुळं हे जे नाशिवंत शरीर आहे, हे नाशिवंत शरीर संपणार आहे. म्हणून तुम्ही काय करा, जोपर्यंत ते तुम्हाला मिळालेलं आहे, ज्या अवधीत तुम्हाला मिळालेलं आहे त्या अवधीमध्ये काय करा, त्याचा सदुपयोग करून घ्या. की झुंजणं म्हणजे काय, एखाद्या गोष्टीला प्रयत्न करत राहणं, त्या गोष्टीत रत होणं, ज्या गोष्टी प्राप्त झाल्यात त्या गोष्टीला काय करणं, आपला फायदा करून घेणं, अशा पद्धतीनं माऊलीची अपेक्षा आहे. एक त्याचबरोबरीची एक ओवी, समजा ही 36 क्रमांकाची ओवी आहे आणि एक 44 क्रमांकाची ओवी आहे, 144 क्रमांकाची. त्या ओवीमध्ये माऊली सांगतात की जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे, मग नूतन विढीजे, तैसे देहांतरादे स्वीकारीजे चैतन्यनाथे. म्हणजे आपल्याला काय होतं, आत्मा मरत नाही छंदनी शस्त्राने, आहे की नाही, तो कशाने मारता येत नाही, वाऱ्याने त्याला सुकवता येत नाही किंवा काही नाही होत. पण तो आत्मा काय करत असतो, तुमचे शरीर बदलत असतो. तुम्हाला प्रत्येक शरीराला एक वयोमर्यादा, एक कालमर्यादा भेटलेली आहे. प्रत्येक शरीरात मानवी शरीराची मर्यादा 100 वर्ष असेल, किंवा एखाद्या श्वान शरीराची मर्यादा 10 वर्ष असेल, एखाद्या बैलाच्या शरीराची मर्यादा ही 20 वर्ष असेल. प्रत्येकाच्या काळाच्या अनुषंगानं ती वेगळी. किंवा माणसातही कोणाला कमी वयात मृत्यू होतो, कोणाला उशिरा मृत्यू होतो. हा काळ आपण ठरवू शकत नाही, परंतु जितका वेळ आपल्याला तो मिळतो तितका वेळ त्याचा तो सार्थकी लागला पाहिजे, अशी त्या प्रकारची भावना आहे. मग हा काळ सार्थकी लागेल केव्हा? तुकाराम महाराजांच्या थोडं अनुषंगानं जर आपण विचार केला तर तुकाराम महाराज म्हणतात की मी जो काळ सार्थकी झाला त्यांचा, ऐक नाही, किंवा मी जन्म आलो त्याचे, आजी फळ झाले साचे, तुम्ही संभाळिले संती, भय निरसली खंती, कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो, तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. या मृत्यूलोकात येण्याचा एकमेव उद्देश आपला असा आहे की हा जो काळ आहे त्या काळावर विजय मिळवणं. म्हणजे मनुष्य जन्म शेवटली पाळी, हा जो मनुष्य आपल्याला जन्म भेटतो हा कशावर भेटतो, आपल्या क्रेडिटवरती भेटतो. आयुष्यभर 84 लक्ष येऊन फिरून आपण ह्या मृत्यूलोकात आलो,
मृत्यूलोकात आल्यानंतर त्या सगळ्यांचा लेखाजोखा होतो आणि मग ठरवलं जातं की आपल्याला हा जन्म मिळणार आहे की नाही, की नाही. मागुता हाची जन्म पावसी, काय महाराज तो आपण भोगिले सुख दुःख जानसी, हे तो न घडे रे सायासी कार्य अंध होसी जाणून या. तुझे काय मागच्या जन्मात भोगलंय ते काय तुला लेखाजोखा करायला भेटणार नाही, आहे की नाही. मग तुला माहिती आहे की बाबा हे सगळं केल्याने असं होणार आहे, का मग ह्या 184 योनीत का पडतो तू, आहे की नाही. मग जो तुला जन्म भेटलाय त्या जन्मात काय कर, तू सत्कार्य करण्याचा प्रयत्न कर. परंतु आपल्यात म्हणजे हे बघा, जे संत लोक असतील किंवा ज्यांनी चांगलं कार्य केलं आयुष्यामध्ये ते खूप कमी काळ जगले. कोणी पण बघा, आता तुकाराम महाराज जर आदर्श घेतला आपण, तर तुकाराम महाराज वय वर्ष 41व्या वर्षी तुकाराम महाराजांनी वैकुंठ गमन केलं. छत्रपती शिवाजी महाराज 50व्या वर्षी या लोकांतात विलीन झाले. किंवा ज्ञानेश्वर माऊली वयाच्या 21व्या वर्षी त्यांनी संजीवन समाधी घेतली. म्हणजे मला कधी कधी वाटतं की ज्या माणसाचं कार्य मोठं असतं तो माणूस खूप कमी जगतो, आणि ज्या माणसं म्हणजे सहसा माझा तर असा अनुभव आहे, जे लोक रिकामे टेकडे असतात जास्त, त्यांना जास्त आयुष्य देतो देव, त्यांची जास्त फरफट होते. आणि जो माणूस खूप चांगलं कार्य करत राहतो, आपण बऱ्याचदा बघा आसपासच्या वातावरणात जर आपण बघितलं की आपल्याला असं जाणवतं की हळहळ लागते, अरे इतका चांगला माणूस होता आणि इतक्या लवकर गेला, बऱ्याचदा चांगल्या माणसाबद्दल. आणि एखादा माणूस आहे तो निष्क्रिय आहे, तो काहीच करत नाही, तर अशा माणसाची लोकांना असं वाटतं की बाबा काय देव याची परीक्षा बघतोय, ह्या लवकर नेत पण नाही याला. म्हणजे तुम्ही जेवढे चांगले कार्य करसाल तुमचा तेवढा म्हणजे तुमच्या पुण्यात भर पडते. एका मर्यादेपर्यंत ते चांगलं असलं की तुकाराम महाराज म्हणतात की त्याला त्या गतीला तो प्राप्त होतो. मग त्यांच्या आयुष्यामध्ये ह्याच गोष्टी घडल्या. त्यांना ज्या अपेक्षित होत्या, जन्माला येऊन मला काय करायचं होतं, ते जे अपेक्षित होतं त्यांच्याकडून घडलं. संतांच्या दृष्टिकोनातून संत जे प्राप्त झालं त्याच्यात सुख मानतात, आणि आपल्या दृष्टिकोनातून आपल्याला जे प्राप्त झालं नाही आपण त्याचा विचार करतो. थोडा विचार जर लांबवायचा म्हटलं याच्यामध्ये, तर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो नरदेह आपला भेटलाय, जे मानवी शरीर आपलं भेटलंय, हे खूप मोठ्या जन्माची पुण्य आपल्याला असते, तेव्हा या गोष्टी आपल्याला प्राप्त होत असतात. म्हणजे इतकं आपण नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही 8वा मधुसूदना. शतवर्ष लागलेत आपल्याला या नरदेहापर्यंत यायला. मग तुकाराम महाराज म्हणतात की तुकाराम महाराजांना ते अपेक्षित होतं की मला या देहात मी आलो. जगात 3 दुर्लभ गोष्टी सांगितल्या जातात, त्यातली पहिली दुर्लभ गोष्ट ही नरदेह आहे की नाही. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तमची गती, देवची होईन म्हणती ते होती तरी चित्ती का न धरावे, आहे की नाही. तुम्हाला सगळ्या गोष्टी या नरदेहामधून प्राप्त करता येऊ शकतात. सगळं काही जगात तुम्हाला जे काय आपण आपल्या मनाने ठरवतो का आपल्याला करायचं काय, परंतु आपला जो उद्देश आहे तो आपण जशा वातावरणात आपण वाढतो तेच आपल्याला गोड वाटायला लागतं. एक छोटासा मी दृष्टांत ऐकला की एक कोळी बाई असते, एक मासे धरणारी बाई असते, आणि ती एका गावामध्ये मासे विकायला जाते, आणि तिथं संध्याकाळ होते, आणि तिची एक माळी मैत्रीण असते, माळी बाई. मग ते दोघी मैत्रिणी भेटतात. ते म्हणल्या आता खूप दिवसानंतर तुम्हाला भेटली, तू माझ्या इथं मुक्कामी राहा म्हणे आज. ते म्हणले ठीक आहे मी तुझ्या इथं मुक्कामी राहते. ती मुक्कामी राहायला गेल्यानंतर आता ते माळीबाई असल्यामुळे तिच्या सगळ्या घरात फुलं वगैरे असतात ते. मग तिला काय वाटलं की हिला थोडा सुगंध भेटावा म्हणून ती काय करते, मोगऱ्याचे 2-4 जे तिचे हार असतात ते तिच्या जे डोक्यापाशी आणून ठेवते, बघितल्या चांगला सुगंध येईल. पण नंतर ती बघते की ही नुसती करवटे बदलते आहे तिची, समजा ह्या खांद्यावरून त्या खांद्यावर, त्या खांद्यावर. तिला विचारलं बघ तू झोप येत नाही का तुला. ते म्हणे काय मी रोज हे जे मासे विकते म्हणे, तो माशाचा वासच मला चांगला वाटायला लागला, म्हणजे माशाचा वास मला गोड लागायला लागला. तर आता हा जो सुगंध आहे या सुगंधामुळे मला काय व्हायला लागलं, मला त्रास व्हायला लागला. तसं आपल्या बाबतीत व्हायला लागलं. आपल्याला ज्या गोष्टी गोड वाटायला लागते आपण त्यात गुरफटत जातो, आणि त्याच गोष्टी आपल्याला योग्य वाटायला लागतात. संतांच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला, आपल्याला संतांचे जे कौन आहेत आपलं वाटतं हे अवघड आहे, हे मिथ्या आहे की नाही. म्हणजे जगद्गुरु शंकराचार्याचे एक पद आहे की जगन्मिथ्या ब्रह्म सत्य जगन्मिथ्या, आहे की नाही. पण हे जगन्मिथ्या कुणासाठी आहे, आपला उद्देश काय आहे तो महत्त्वाचा, आहे की नाही. जर समजा शंकराचार्यांना वाटत असेल की ब्रह्म सत्य आहे आणि जगत मिथ्या आहे, कारण त्यांचं जे लक्ष आहे ते ब्रह्मावर केंद्रित आहे. आता बघा एखाद्या माणसाचं ज्याचं नवीन लग्न झालं, तो माणूस समजा त्याच्या बायकोला घेऊन हिंडायला गेला, समजा इथून गेला जेजुरीला गेला, जेजुरीने समजा घरी आला, आणि जेजुरीला गेल्यानंतर समजा तिथं एक गावात आल्यानंतर त्याला एक माणूस भेटला. ते म्हणले अरे काल कुठं गेलतो, ते म्हणे काल जेजुरीला गेलतो म्हणे. ते म्हणे आम्ही पण जेजुरीला होतो, मी तुला बघितलं होतं म्हणे.
ते म्हणे मी नाही बघितलं तुला. का नाही बघितलं? त्याचं लक्ष त्या नवविवाहित त्याच्या बायकोवरती होतं. बाकीचं आसपासच्या वातावरणात काय चाललं त्याचं लक्ष नव्हतं. त्या दृष्टिकोनातून तुमचं लक्ष काय, त्यामुळं तुम्हाला बाकीच्या गोष्टी मिथ्या वाटतात किंवा बाकीच्या गोष्टी खऱ्या वाटत नाही किंवा तुमचं त्याच्याकडे लक्ष नसतं. त्याच पद्धतीने संताचं जे लक्ष होतं, संताचं लक्ष काय होतं, आपल्याला हा जो देह भेटलाय याच्यात आपल्याला काय योग्य करता येईल किंवा आपल्याला काय भेटलं याच्यावर आपलं लक्ष होतं. आणि आपल्या मनुष्य जन्माचं किंवा आपण जे जीव आहेत आपलं लक्ष कुणावर आहे, जे भेटलं नाही त्याच्यावरती, आहे की नाही. ज्या गोष्टी प्राप्त झाल्या, आता बघा आपल्याला म्हणजे हा जो देह प्राप्त झाला हाच खूप मोठा चमत्कार आहे. आपण काय बऱ्याचदा बघा आपल्याला समजा बरेचसे लोक म्हणतात की आम्हाला नोकरी नाही लागली किंवा आम्हाला एखादी गोष्ट नाही प्राप्त झाली, मला एखादी मुलगी आवडत होती त्याच्यासोबत लग्न करायचं होतं, तिच्यासोबत लग्न झालं नाही, किंवा हे मला घ्यायचं होतं, हे घर विकत घ्यायचं होतं, ते माझ्याकडून झालं नाही म्हणून लोक दुःखी कष्टी होतात. परंतु मला असं वाटतं की आपल्याला जे नरदेह भेटला ही खूप मोठा चमत्कार आपल्या आयुष्यात झालेला आहे. म्हणजे साधा विचार करायचं म्हणलं तर बघा आपल्यात हाडं आणि चमडीशिवाय किंवा या मळमूत्राशिवाय या शरीरात दुसरं काही नाही. पण हीच चमडी आहे, हाच चमडा आहे, नाकाला हात चांबडा आहे, कानाला हात चांबडा आहे, डोळ्याला सुद्धा तोच चांबडा आहे. पण त्या डोळ्याची खासियत बघा, तुम्हाला लागल ते दृश्य तुम्ही बघू शकता, लागल तो रंग तुम्ही बघू शकता. ती त्याची किती मोठी चमत्कृती आहे. किंवा कान आहे देवाने दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोला वचन, जेने तू जोडीसी नारायण नासे जीवपण भवरोग. म्हणजे हे जे डोळे कान नाक दिले आपण त्याचा कधी विचारच नाही केला. आज एक सुंदर मी कथा ऐकली बघा. एकदा एक माणूस खूप कंटाळतो आयुष्याला, त्यालाच वाटतं की मी आता आत्महत्या करायला पाहिजे, माझ्या आयुष्यात काही उरलं नाही. मग तो आत्महत्या करायला जातो आणि तिथं उडी टाकणार त्या विहिरीत, तेव्हा त्याला एक साधू पकडतो. साधू ते म्हणतो तू आत्महत्या काय करतो? ते म्हणतो बाबा माझ्या आयुष्यात सगळं संपल्यासारखं झालं म्हणे, माझ्याकडं काहीच नाही, मला किंमत नाही घरामध्ये, माझ्याकडे पैसे नाही आहेत, मला लोकही मानत नाहीत, आणि म्हणजे त्यामुळं मी सगळ्या बाजूने कोलमडलोय, सगळ्या बाजूने कंटाळलोय, माझ्याकडे काहीच नाही, अशी माझ्या प्रकारची भावना माझ्यात निर्माण झाली. ते म्हटले ठीक आहे, काही हरकत नाही, तुला जर वाटत असेल की तू मरायला पाहिजे तर तू मर, माझी हरकत नाही, पण तू एक काम कर, आजचे दिवस माझ्यासाठी जग, मी म्हणतो म्हणून आजचे दिवस जिवंत राहा, उद्या तुला आत्महत्या करायची तर कर. तो म्हणला ठीक आहे, काही हरकत नाही, मी तुमच्यासाठी आजचे दिवस राहीन तसं. आणि मग तो साधू त्याला घेऊन एका राजाच्या दरबारात येतो आणि राजाच्या कानात जाऊन सांगतो काहीतरी फुटफुटतो. राजा म्हणतो मी 10 लाख रुपये द्यायला तयार आहे, 10 लाख रुपये द्यायला तयार आहे. मग हा माणूस गडबडतो, बाबा 10 लाख रुपये कशाचे देऊ लागला राजा. त्या साधूला विचारतो म्हणे 10 लाखाचा काय व्यवहार चालला म्हणे तुमचा. ते म्हणे काही नाही, तुझ्याकडे जे 2 डोळे आहेत ना म्हणे, ते 2 डोळे तर तू राजाला द्यायला तयार झाला, ते तुला 10 लाख रुपये देईन म्हणे. ते नाही मी माझे डोळे का देऊ. ते म्हणे 20 लाख देईन म्हणे राजा. नाही म्हणे, त्याने 50 लाख जरी दिले तरी मी देणार नाही डोळे. ते म्हणे अरे काल तू आत्महत्या करायला लागला होता, तुझं शरीर संपवायला निघला होता, आणि आज तू डोळे नाही म्हणतो, समजा डोळे द्यायला नाही म्हणतो. तीन बाबा काल जो विषय होता, मी माझं शरीर संपवलं असतं, विषय संपला असता. पण आज मी समजा तुमच्याकडून 20 लाख रुपये घेतले, माझे डोळे दिले, पण मी त्या 20 लाखाचं करू काय जर समजा मला डोळेच नाहीत किंवा मला जर बाकीच्या गोष्टी जर बघता येत नसेल. म्हणजे एक शरीरातला मौल्यवान जी वस्तू आहेत, शरीरात छोटी छोटी गोष्ट, जर तुमचे डोळे इतके मौल्यवान आहे. साधी गोष्ट सांगतो तुम्हाला, एक जो माणूस बहिरा झाला समजा, ज्याला कान कमी ऐकू यायला लागले, त्याची परिस्थिती बघा किती बिकट होती. म्हणजे ज्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला शरीराने दिलेल्या आहेत, या देवाने दिलेल्या आहेत, त्या अत्यंत मौल्यवान आहे, पण त्याची किंमत आपल्याला नाही. म्हणून आजच्या या ओवीमध्ये माऊली सांगतात की आणि शरीर जात आघवे हे नाशिवंत स्वभावे, म्हणून तुवा झुंजावे पंडुकुमारा. हे जे शरीर तुला भेटलंय हे नाशिवंत शरीर आहे, हे संपणार आहे हळूहळू. त्याचं बघा जसं जसं माणूस म्हातारा व्हायला लागतं, त्याचे एक अवयव कमी व्हायला लागतात. समजा त्याला दृष्टी कमी व्हायला लागते, त्याला शरीर कमकुवत व्हायला लागतं, त्याला ऐकू कमी व्हायला लागतं, हळूहळू सगळे त्याचे. मग योग्य वयामध्ये आपल्या योग्य गोष्टी कळल्या पाहिजे, योग्य गोष्टीचे आपण निर्णय आपल्या त्यावेळेस झाले पाहिजे. म्हणून तुकाराम महाराजांना अपेक्षित काय, ज्ञानेश्वर महाराजांना अपेक्षित काय, तुम्ही या नरदेहाची किंमत ओळखा, तुम्हाला जे काय भेटलंय ते ओळखा, आहे की नाही. कारण सगळं काही याच देहात करता येऊ शकतं किंवा आताच करता येऊ शकतं. याच देही घडे देवाचे भजन, अनिक हे ज्ञान नाही कोठे. आपण जर म्हणलं की बाबा नंतर पुण्य करू, आज तरुण पण आहे आपलं, आपण सध्या कमाईच्या मागं लागू, तुम्हाला सांगतो वेळ असा निघून जातो, आपल्याला आयुष्यात कळत नाही की नंतर काय करायचं. म्हणून सगळ्या गोष्टी ज्या सोबत करता येतील त्या तुम्ही केल्या पाहिजे. तुकाराम महाराजांच्या अनुषंगानं जर आपण विचार केला तर तुकाराम महाराजांची अशी भावविभोर अवस्था झाली होती की त्यांना असं वाटलं
की मी जन्माला येऊन काय केलं, जन्माला आलो, सगळे लोक जसे जगू लागले तसं मी जगू लागलो. मग यात खरं तथ्य काय, मिथ्या काय आणि तथ्य काय किंवा खरं काय. मग त्यांना वाटलं की जो खऱ्यानं वागू शकतो, जो खरा वागू शकतो तेच खरं आहे. सत्याची कास जर धरली तुम्ही, जगात खरं जर वागायला लागले तुम्ही, तर सगळ्या ज्या मिथ्या गोष्टी त्या ऑटोमॅटिक मागं पडायला लागतात. परंतु आपण मुक्त होण्याच्या सत्याच्या मार्गाने लागत. दोन गोष्टी आहेत. एकतर आपल्याला याच्यातून मुक्तच व्हायचं आहे. जो जन्म भेटला एक दिवस कधी ना कधी जाणार आहे. परंतु आपण ही जर भावविभर अवस्था ठेवली की मला मुक्त व्हायचं आहे, तर ती जर अवस्था आपल्याला असेल तर खऱ्या अर्थानं मला वाटतं की तुकाराम महाराज खूप सुंदर एक अभंग सांगतं बघा, त्यांची जी निर्वाणीचे अभंग आहे त्याच्यामध्ये, की याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. तुका म्हणे मुक्ती परलेली नोरी, आता दिवस चारी खेळी मिळी. है की नाही. ती मुक्ततेची अवस्था त्यांना ती प्राप्त झाली आणि त्या मुक्ततेच्या अवस्थेमुळे काय झालं, त्यांना ती सगळं खेळीमेळीचं वातावरण वाटायला लागलं. म्हणजे खरं वागायला लागले तुकाराम महाराज. खरं वागलं की ऑटोमॅटिक सगळ्या ज्या मिथ्या गोष्टी आहे तुमच्या बाजूला पडतात. थोडंसं याला सांगतो व्यवस्थित. खरं वागणं म्हणजे काय आहे, खरं वागणं म्हणजे खरं बोलणं, खरं जगणं. ते तुम्हाला एकदा कळायला लागलं की तुमचे जे खोट्या मोठ्यापणासाठी जे लोक तुमच्यासोबत आलेले ते आपोआप दूर जातात. खरं वागले म्हणजे तुमच्याजवळ संपत्तीसुद्धा येत नाही. जी तुमच्या प्रारब्धात तेवढी मिळते, परंतु खोटं वागून जी आपण लुबाडून काढतो ती संपत्ती तुमच्याकडे येत नाही. त्यामुळे त्या आसुऱ्य संपत्तीचं तुम्हाला पाप लागत नाही. खरं वागल्याचा हा फायदा होतो आणि खरं वागले की तुम्ही मुक्त होता. एक सुंदर दृष्टांत ऐकलेला बघा मी. एकदा काय होतं, एक रानटी पोपट असतो शेतात असा बागडणारा, पण त्या पोपटाला बोलण्याची विद्या असते. गोड बोलतो ते, एकदम गोड बोलणार असल्यामुळे ते एक राजा पाहतो त्याला, अरे इतका सुंदर पोपट आहे म्हणे, याला कोणी शिकवलं नाही काही नाही, खूप छान बोलतो म्हणे. त्या प्रधानाला सांगतो की याला पकडून आणा म्हणे, आपल्या राज्यात ठेवा. मग ते त्या पोपटाला पकडून आणते आणि ठेवतात. ते पोपटाला काय गोड बोलायची भाषा असते. भिका महाराज आले का, राम भिका महाराज, आबा आले का, आबा तुम्ही बरं आले बाबा आमच्या इकडं आज, असं त्याला स्तुतीपूर्ण बोलणं त्याचं. आणि खूप दिवस ते तसं राहिल्यानंतर त्याला मस्त एक सोन्याचा पिंजरा त्या राजाने बनवला. रोज त्याला डाळिंबाचे दाणे वगैरे खायला, डाळ भिजून वगैरे खायला. तो एकदम टकाटक त्याचं आयुष्य चाललं होतं. पण त्याला हळूहळू लक्षात यायला लागलं की यार मी समजा यांच्याशी गोड बोलतोय म्हणून मला हे सगळं प्राप्त झालंय, परंतु माझा जो मूळ स्वभाव आहे, मी पक्षी आहे, मला उडण्याचा स्वभाव आहे माझा, तो मी कुठंतरी माझी पंखाची जी ताकद आहे मी विसरून चाललोय. मग त्याला ते गांगारल्यासारखं व्हायला लागलं, गुदमारल्यासारखं व्हायला लागलं आणि तो धावा करायला लागला की आता मला याच्यातून मुक्त व्हायचं आहे की नाही. बघा एकदा तुम्हाला त्या गोष्टी प्राप्त व्हायला लागल्या का त्याची किंमत तुम्हाला राहत नाही. एक इंग्रजीतलं एक सुंदर वाक्य मी वाचलंय की तुम्हाला तुमच्या ज्या मिनिमम एक्सपेक्टेशन असतात, तुमच्या ज्या अपेक्षा असतात, त्या मागच्या चांगल्या अनुभवावरती तुम्हाला अवलंबून असतात. म्हणजे तुम्ही एखाद्या घरी गेले, समजा साधं उदाहरण आहे का, तुम्ही एखाद्या ठिकाणी प्रवचन ऐकलं, जोपर्यंत तुम्ही एखादं प्रवचन ऐकत नाही एखाद्या चांगल्या विद्वानाचं, तोपर्यंत माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाचं प्रवचन तुम्हाला चांगलं वाटेल. पण तुम्ही एखाद्या खूप विद्वान माणसाचं प्रवचन ऐकलं की तुम्ही दुसऱ्या वेळेस एखाद्या ठिकाणी कुठल्याही प्रवचन ऐकायला गेले की तुम्ही त्या प्रवचनावाल्यासोबत ती तुलना करता की नाही प्रवचन तसं असायला पाहिजे. किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी जेवायला गेले आणि तुम्हाला चांगलं जेवण भेटलं की तुम्ही प्रत्येक ठिकाणी ती तुलना करता की जेवण म्हणजे त्या पद्धतीचं असलं पाहिजे. माणसाची अपेक्षा आहे, माणसाचा जी स्तर उंचावतो तो स्तर कशावर उंचवतो, त्याच्या मागच्या अनुभवानुसार. मग तसं त्या पोपटालाच वाटायला लागलं. ते रोजचं आयुष्य झालं ना. आता जो माणूस झोपडीत राहतो त्याला वाटतं तो महालाची अपेक्षा करतो. आता बरेचसे समजा आपण पहिले सगळे मातीचे घरं होते, प्रत्येकाला वाटायचं आपण 4-5 लोकांचे स्लॅबचे घरं पाहायचो गावामध्ये. आपल्याला वाटतं की बाबा इतके चांगले घर बांधले, आपल्याला असं घर पाहिजे. आपण जेव्हा ते स्लॅबचं घर बांधतो, तुम्ही 15-20 दिवस, महिनाभर, 2 वर्ष तिथं राहिले का तुम्हाला त्या घराचं अजिबात काही वाटत नाही किंवा लोकांच्या घराचं बी काही वाटत नाही. का? तुम्हाला तो कम्फर्ट झोन तिथं तयार होतो, ती अवस्था तुम्हाला प्राप्त होते. आणि मग आपण कशा घरात राहतो काय याच्याबद्दल अजिबात तुम्हाला मोह माया राहत नाही. फक्त तो काय असते, अपेक्षा असते. ती गोष्ट प्राप्त झाली की त्या गोष्टीतली अपेक्षा संपून जाते. मग त्या पोपटालाही त्या गोष्टीची हाव होती की बाबा मी पिंजऱ्यात राहीन, हे करण ते करण. नंतर त्याचा तो भाव निघून गेला आणि त्याला असं वाटलं की आता आपण मुक्त व्हायला पाहिजे. मग तो तसा धावा करायला लागला आणि तिथून एक साधू जात होता. साधूला त्याने विचारलं म्हणे, बाबाजी मी वर्षानुवर्षे अटकलो म्हणे या पिंजऱ्यातून, मला इथून मुक्त कसं व्हायचं सांगा म्हणे मार्ग. ते म्हणे तुला जर मुक्त व्हायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचा विषय तुला वाटलं पाहिजे की तू मुक्त व्हावं. पहिला विषय स्वतःला कुठेतरी जाणवलं पाहिजे, स्वतःला कुठेतरी वाटलं पाहिजे की आपल्याला मुक्त व्हायचं. आणि दुसरा विषय जर तू खरं वागला तर तू मुक्त होऊ शकतो म्हणे. ते म्हणे ठीक आहे, खरं वागला म्हणजे नाही, तू आता जे मिथ्या गोष्टी करतोय, लोकांची स्तुती करतोय, हे सोडून दे, तू खरं बोल. व्यवहारात पण बघा, तुम्ही एखाद्याशी खरं बोलून बघा,
एखाद्याला सत्य सांगून बघा, तुम्हाला त्याचा राग येईल. कारण आपला समाज स्तुतीप्रिय आहे. लोकाला खरं पटत नाही. खरं जर तुम्ही सांगायला लागले लोकाला, आता तुम्ही इथं मी आलो भिका महाराजकडे किंवा कुणी पण, समजा त्यांचं उदाहरण सोडून द्या, एखाद्याला तुम्ही सांगा की बाबा तुम्ही खूप चांगलं करताय, त्याच्या वाईट गोष्टी जाऊ पोहा नका करू, किंवा ज्या गोष्टी आहेत त्याच थोड्या रंगून सांगा, त्याला खूप प्रेम वाटेल तुमच्याबद्दल. तुम्ही असं करता, तुम्ही तसं करता. कोणाला पण हा समाज स्तुतीप्रिय आहे, माणूस स्तुतीप्रिय आहे. भलेही ते मिथ्या का असाना, खोटं का असाना, पण त्याला ते आवडतं. मग त्या पोपटाला त्यांनी सांगितलं, तुला जर खरंच मुक्त व्हायचं असेल, तुला जर ह्या सगळ्या कटकतीतून बाहेर पडायचं असेल, तू फक्त खऱ्यानं वाग. तो म्हणला ठीक आहे, मी आजपासून खरंच बोलेल म्हणे. मग एक दिवस काय झालं, राजा शिकारीला बाहेर गेला होता, थकून आला. तो थकून आल्यानंतर त्याने त्या दरबारातले जे त्याचे जे रक्षक होते त्यांना सांगितलं म्हणे, आतमध्ये महालात कोणाला येऊ देऊ नका, मला थोडा आराम करू द्या. कोणी जर आलं तर सांगा महाराज बाहेर गेलेले आहेत. आता ते पोपटानं ऐकलं. पोपट हुशारच होता. मग राजा झोपायला गेला त्या महालात, आणि त्या नगरातली काही मंडळी त्या महाराजाला भेटायला आली. महाराजाला भेटायला आले, त्या रक्षकाने सांगितलं म्हणे, महाराज बाहेर हिंडायला गेलेले आहेत, तुम्ही काय करा, तुम्ही नंतर या, आता सध्या नाहीत. पण तो पोपट तिथं होता. पोपट म्हणला, नाही नाही नाही, महाराज आतमध्ये झोपलेले आहेत म्हणे, तुम्ही आतमध्ये जाऊन पहा. मग ते गावातले लोक भडकले त्या रक्षकावर, तुम्ही खोटं का बोलता म्हणे, तो आम्हाला बघू द्या म्हणे, शहानिशा करू द्या, महाराज आतमध्ये आहे की नाही. मग तो आतमध्ये जाऊन पाहते तर महाराज झोपलेले आतमध्ये. मग महाराजाला त्यांनी उठवलं, त्यांची चर्चा मसलत झाली. पण राजा दमलेला होता. राजाला झोपमोड झाल्यामुळं राजाला खूप हे व्हायला लागलं. म्हणे कोणी सांगितलं म्हणे हे की मी झोपलेलो आहे आतमध्ये. ते तुमचा साबरा पोपट आहे तो बोलला म्हणे. राजा विचार करू लागला, इतका हा पोपट आपली स्तुती करत होता इतक्या दिवसांना, असा का वागायला लागला. रोज तसं व्हायला लागलं. राजा काही सांगायला लागला, हा खरं खरं सांगून द्यायचा. त्याच्या सगळ्या सिक्रेट गोष्टी बाहेर पडायला लागल्या. राजा म्हणला, हा पोपट काही कामाचा नाही, आपल्या याला सोडून द्या. मग त्या पोपटाला त्यांनी सोडून दिलं. सोडून दिल्यानंतर काय विषय झाला, हा गेला कुठे, त्या जंगलातले सगळ्या मित्रांसोबत तिथं बसायला लागला. बसायला लागल्यानंतर त्याचे ती मित्र म्हणायला लागले, अरे तू का पागल आहे का काय म्हणे, तुला एवढा सोन्याचा पिंजरा तिथं बसायला, रोज खायला प्यायला आम्ही तर पडतो म्हणे, इकडं ह्या झाडावर जाय त्या झाडावर जाय, इकडं हे कर तिकडं ते कर, तुला एवढे राजास जी सौख्य महाली प्राप्त झाली अशी तुझी अवस्था झाली म्हणे, इतकं चांगलं तुला भेटलं आणि तू चांगल्या वेळी सोडून आला, तू पागल आहे. आपण नाही म्हणत का एखाद्याने समजा काही गोष्टी हे केल्या, इतकं चांगलं चालू होतं राव, त्याचं त्या बावळ्यांनी जमीन विकून टाकली किंवा हे गोष्टी केल्या, आपण लौकिक अर्थानं बोलतो ना, तसं त्याला ते सगळे डिव चालला लागले. ते म्हणे ते सोडून द्या सगळं. माणूस खोटं वागला, खोटं बोलला की त्याला सगळं प्राप्त होतं म्हणे. तो खरं बोलायला लागला की त्याला तिची मुक्ततेची जी अवस्था प्राप्त होती, ती मुक्ततेची अवस्था खूप महत्त्वाची. आज मी मुक्त झालो म्हणे, माझ्या आयुष्यात थोडा प्रतिकूल परिस्थिती होईल, मला खाण्यापिण्याची अडचण होईल, पण माझे जे शक्तिस्थान आहेत, माझं जे बलस्थान आहे, म्हणजे मी कोण आहे, मी पोपट आहे, मी पक्षी आहे, मला उडायला पाहिजे, मला मुक्त विहार करायला पाहिजे, ती अवस्था मला तिथं भेटत नव्हती. आज आपल्या जर आपण तो विचार केला ना, तर आपण ह्या सगळ्या गोष्टीत गुरफटत चालतो ना, आयुष्य संपत चाललंय, आहे की नाही. आयुष्य मोजावया बैसला व्यापारी, तू का व्यवहारी संसाराच्या, नेल ओढून ठाऊक नसता, नर आहे दुश्चित्त हरिविन, आहे की नाही. तुम्हाला माहीत नाही की आपल्या आयुष्याचा कालावधी किती आहे. आज समजा आपल्याच घरातली जी गोष्ट आपण जर विचार केला, समजा की दाजीची 2-3 वेळेस त्यांची दुखणं आलं त्यांना, ते त्यातून बरं झाले, पोरांनी चांगली काळजी त्यांची घेतली, आणि अनपेक्षितपणे समजा असं मनाला चटका लावून ते आपल्यातून निघून गेले, तसा विचार केला तर दुःखद घटना आहे. त्यांच्या घरात अशा 2-3 गोष्टी घडल्या, समजा अशी उलटी प्रक्रिया सुरू झाल्यासारखी झाली ना. पहिले लहान भाऊ, मग मोठा भाऊ, त्यांच्या आई, सगळ्या जुन्या घरातल्या सगळ्या महिला तशाच आहेत. म्हणजे असं माणसाच्या मनाला दुःख वाटतंय की अशा गोष्टी घडायला नाही पाहिजे, कारण आयुष्याचा जो क्रमित आहे कालावधी. परंतु मला असं वाटतं की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुखदुःखाची आहे, जसा रात्रंदिवस असतो त्या पद्धतीनं हा कालावधी चालू येत जात असतो. त्या पद्धतीने मला असं वाटतं की आता खरंच या मुलांची जी फरफट झाली आयुष्यामध्ये, सुरुवातीला त्यांची आई गेली असेल, किंवा चुलत्याचं दुःख असेल, किंवा आता वडिलांचं दुःख आहे, खूप मोठं दुःख आहे. पण मला असं वाटतं की देव त्यांना आणखीन शक्ती देईल, त्याच्यातून आणखीन त्यांचा काळ चांगला होईल. कारण झालेल्या गोष्टीला आपण थांबू शकत नाही, कोणी रोखू शकत नाही. ज्या गोष्टी होणार आहे ते होणार आहे प्रारब्धाने, आहे की नाही. ज्याची जेवढी ठरली आहे. म्हणून क्षणाक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार आहे सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. सगळ्याला जायचं आहे आपलं, प्रत्येकाच्या गाड्या ठरलेल्या आहे, त्यांची गाडी अगोदर लागली ते निघून गेले, आपल्यालाही त्यांच्या पाठीमागे जायचं आहे. फक्त जन्माला येण्याचं सार्थकी हा जन्म लागला पाहिजे. तुकाराम महाराजच्या भावनेतून जर आपण विचार केला, तुकाराम महाराज म्हणते की मी सार्थकी लावण्यासाठी काय काय केलं, ज्या ज्या गोष्टी मनुष्य जन्मात येऊन मी करायला पाहिजे ते केल्या,
आता समजा बघा, आयुष्यात काही लोकांचा जन्म फक्त कामासाठी चाललाय. आपण त्यांना विचारलं की बाबा एखादी गोष्ट ही, ते नाही म्हणते आमच्या मागं काम आहेत, पाहुण्या रावळ्याला भेटायला जायचं आमच्या मागं काम आहेत. काम प्रत्येकाच्या मागं आहे. मुंगी कामाशिवाय जगू शकत नाही. परंतु त्याही पलीकडे जाऊन आपण काय करतोय, हा महत्त्वाचा विषय आहे. मी तुम्हाला म्हणलं की जो मुक्त होण्यासाठी प्रयत्न करेन, सुरुवातीला आपल्याला वाटलं पाहिजे, सुरुवातीला आपलं कळलं पाहिजे की आपल्याला कळत का नाही आहे, आपल्याला काय कळत नाही, हा महत्त्वाचा विषय. थोडं ज्ञानी होण्याकडे आपण प्रयत्न केला पाहिजे. कारण ज्ञानी होण्याची, हे ज्ञान कुठंच नाही आहे, ज्ञानी होण्याची जी अवस्था आहे ती फक्त मनुष्य जन्मात आहे. घडघडून व्हायला नाही ती भक्तीची वाटेला तेव्हा तो पाऊस अभ्यंगनी धाम माझे. कुठल्या पण आपण समजा मनुष्य देहाला आलो ना, हीच अवस्था आहे. हेच म्हणलं ना आपल्याला, हे परत परत भेटणार नाही. मग आयुष्यात येऊन काय करायचं आहे, ठसा उमटवायचा आहे. मग याला सगळ्यात चांगला पर्याय काय आहे की मार्ग दावनी गेले आधी दयानिधी संतते, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काय. आपल्याला काय वाटतं माहिती का, जे संत लोकांनी जे वचनं सांगितले, कवनं सांगितले, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला त्यांच्यावर विश्वास नाही आहे. आपल्याला हे कळत नाही. आपला म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, आपला विषय वेगळा झाला, त्याच्यामुळे तो विषय, तो रस आपल्याला गोड वाटत नाही आहे की नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण, ज्यांचा नारायण विषय झाला त्यांचा तो गोड वाटायला लागतो. याचं कारण काय असेल, विषाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. हा कशामुळे होतो, आपल्याला ते ज्ञान तिथवर पोहोचलेलं नाही. ते ज्ञान जर एकदा झालं, ते ज्ञान एकदा झालं का, ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथी आणावे तरी संतासी या भाजावे सर्वस्वेची. संताकडे जा, किंवा संत म्हणून म्हणजे नाही, एखादा वडीलधारा माणूस, अनुभवी माणूस, त्यांच्याकडून तुम्ही त्या गोष्टी घ्या. आता एक आंधळा माणूस असतो बरं का, त्या आंधळ्या माणसाला काय होतं, एकदा त्याच्या पाहुण्याची तर तो खायला जेवायला जातो, तर ते पाहुणे त्याला अशी खीर देतात खायला, दुधाची खीर. तो ते एकदम भारी वाटते त्याला, गोड खीर, एकदम वास वगैरे त्याला चांगला येतो. तो ही खीर कशी आहे, ती लोक सांगतात ही एकदम पांढऱ्या बगळ्यासारखी पांढरी शुभ्र खीर आहे म्हणे. ते म्हणले असा का, म्हणे बगळा कसा असतो, तुम्ही बगळा एकदम पांढरा शुभ्र असतो, प्रकाशासारखा चकचकीत बगळा असतो म्हणे. तुम्ही प्रकाश कसा असतो, आता आंधळ्या माणसाला कसं सांगणार प्रकाश कसा असतो. मग ते म्हणले, ते लोक आता उत्तर देते प्रकाश कसा आहे, कसा आहे, ते कसा, परेशान झाले त्याला. आता त्याचं समाधानच व्हायना ना, कारण तो आंधळा आहे जाणून बुजून. मग त्यांनी काय केलं, त्यांनी तिथून एक संत महात्मे चालले होते, त्या संत महात्म्याला विचारलं की म्हणे, अरे बाबा ह्या माणसाचं समाधानच होत नाही म्हणे, आणि याला आपण सांगा, त्याला या गोष्टी खोट्याच वाटतात म्हणे आंधळा असल्यामुळे. मग त्यांनी काय विचार केला, ते म्हणले याला ज्ञान देऊन फायदा नाही म्हणे, याचा पुढे येऊन बसा, पुढे येऊन बसा ना, मागं बसच नसते कथीला. ठीक आहे, राहू द्या काय, यास या बस इकडून. ते काय होतं, डिस्टर्ब होऊन जातं म्हणून म्हणलं ठीक आहे, जाऊ द्या. हां, तो जो आंधळा असतो त्याला ती गोष्ट समजतच नाही. समजा आता समजा ज्याला बहिरा आहे त्याला आवाज नावाची गोष्ट काय समजणार आहे की नाही, किंवा जो एखादा ज्याला नाकात वासच येत नाही, सर्दी झालेल्या माणसाला काय सांगणार आहे तुम्ही, आहे की नाही. मग तसं त्या आंधळ्या माणसाला प्रकाश ही गोष्ट कशी सांगावं. मग त्या साधू महात्म्याने सांगितलं, याला ज्ञान देऊन फायदा नाही म्हणे, याला तुम्ही याचा इलाज करा. ते काय करतात, एका दवाखान्यात घेऊन जातात, त्याचं डोळ्याचं ऑपरेशन करतात आणि त्याला दृष्टी येते. दृष्टी आल्यानंतर तो घरी येतो. परत तो बाबा एक दिवस त्यांच्या गावात येतो. गावात विचारल्यानंतर ते म्हणते, तुला प्रकाश दाखवू का. ते बाबा, प्रकाश दाखवायची काय गरज आहे, जर मला दृष्टीच प्राप्त झाली तर प्रकाश दाखवायची काय गरज आहे की नाही. म्हणजे त्या प्रकारची दृष्टी तुम्हाला प्राप्त झाली की तुम्हाला वेगळा प्रकाश दाखवायची गरज नाही. त्या पद्धतीनं तुम्हाला फक्त एकदा मार्ग दाखवून दिला, तुम्हाला चांगल्या गोष्टी समजल्या की चांगलं आणि वाईटातला फरक कळण्याची आपल्यात विवेक जागृत झाला, ते वैराग्याची शिवण देखती, विवेकाची भाषा नेनती, ते केवी पावते मज ईश्वर आहे की नाही. ज्यांना वैराग्य कळत नाही, ज्यांना विवेक कळत नाही, ते आपल्या भगवंतापर्यंत कधी पोहोचतील, आहे की नाही. मग हे ज्ञान होणं महत्त्वाचं आहे, आणि ज्ञान ह्याच जन्मात होणार आहे. मग त्या आंधळ्याला जसं त्यांनी डोळस केलं, त्या पद्धतीनं संत आपलं डोळस करतात, आपल्याला ज्ञानदृष्टी देतात. तीच संत काय करतात, तुम्हाला बाकी वेगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात करत बसत नाहीत, फक्त तुम्हाला हे सांगतात की हे तुम्हाला योग्य काय आहे. एकदा काय होतं, एक राजा असतो आणि तो राजा ठरवतो की माझ्या राज्यातले जेवढे कैदी आहे त्या कैद्यांना मी काय करणार आहे, सोडून द्यायचं त्यांना. आता त्यांनी बरेचसे वर्ष माझ्या आजोबाच्या काळापासून ते कैदी त्या कारागृहात आहेत, त्यांना सोडून देऊ म्हणे, माझा वाढदिवस आहे. तर राजाने ठरवल्यावर तेव्हा प्रधान विचार करतो, जर राजाने कैदी सोडून दिले तर उद्या काय होईल, हे सगळा विध्वंस करतील आपल्या राज्यामध्ये.
मग त्यांनी सांगितलं की राजा असं करू नका म्हणे, तुम्ही पहिले त्या कैद्यांना विचारा त्यांची इच्छा आहे का मुक्त व्हायची, त्यांना जायची इच्छा आहे का. ते म्हणले तसं कसं विचारावं. काही नाही म्हणे, आपण एक यादी करू, प्रत्येकाला आपण असं सांगू म्हणे, अनाऊन्समेंट करू तिथं की आमच्या राजाने असं ठरवलंय, ज्याला जे पाहिजे, जे जया पाहिजे ते आहे रे, है की नाही, प्रत्येकाला जे पाहिजे ते आपण देऊ शकतो म्हणे. संत सज्जनी मांडिले दुकान, जे जया पाहिजे ते आहे रे, भुक्ती मुक्ती फुकाचासाठी कोणी तयाकडे न पाहे रे. आपल्याकडे सगळी मुक्त अवस्था आहे, आपल्याला जे स्वीकारायचं ते आपण स्वीकारू शकतो. मग त्या राजाने तसं ठरवल्यानंतर ठीक आहे म्हणे, राजा म्हणे तुम्ही यादी करा म्हणे, तुम्हाला जे पाहिजे ते आपण त्यांना देऊ. मग तो प्रधान त्या प्रत्येक कारागृहात त्या कोठडीत जायचा, प्रत्येकाला विचारायचं म्हणे राजाने काय केलं आहे, त्याचा वाढदिवस आहे, त्यांनी अनाऊन्समेंट केलेली आहे की तुम्हाला जे पाहिजे ते तो देणार आहे म्हणे. मग सगळ्यांनी ठरवलं की काय द्यायचं बाबा. मग एक जण म्हणलं की बाबा इथं काय आहे, खूप उकडतं म्हणे, इथं फॅन बिन लावला तर मला बरं होईल म्हणे. ते म्हणलं ठीक आहे, तुला फॅन देऊन टाकू. दुसऱ्या एका कायद्याकडे गेला, तो म्हणला की मला इथं आंघोळ करायला साबणा नाही आहेत, शॅम्पू नाही आहेत, मला तेवढा द्या म्हणे. ठीक आहे. एक जण म्हणला यार मला खायची खूप हौस आहे म्हणे, थोडं तळलेलं तुळलेलं जर भेटलं तर मला बरं होईल. असं प्रत्येकाचं विचारत ते गेले अवस्था. पण एक शेवटचा कैदी होता, तो त्याने विचारलं, ते म्हणे राजेसाहेब सगळं देणार आहे का. हो म्हणे, सगळं तुम्हाला जे पाहिजे, जे जे लागतं ते देणार आहे म्हणे. ते मला काहीच नको, मला फक्त त्याच्यातून मुक्त करा म्हणे. मला सांगा सगळ्यात सुखी कोण असेल समजा त्या कायद्यामधल्या, जो मुक्त झाला तो सुखी आहे ना. ती मुक्ततेची अवस्था तुकाराम महाराज लक्षात आली की जर मी या गोष्टीतून मुक्त झालो, मी सत्याकडे जरा जायला लागलो, मला जर खरं अपेक्षित आहे ते जर कळालं, तर सत्याचा शोध घेता घेता मला ऑटोमॅटिक मुक्तता प्राप्त होणार आहे. मग त्या कायद्याला जशी ती गोष्ट लक्षात आली की या छोट्या छोट्या गोष्टीत आपण जे गुंततो, आपण कशात गुंततोय, छोट्या छोट्या गोष्टी, हे मला करायचं, हे मला कमवायचं, लोकांना दाखवायचं, लौकिक दाखवायचा, लोकांना दाखवायसाठी आपण का जगतोय, आहे की नाही. लोक आज मी तुम्हीच म्हणलं सुरुवातीला, मी तुम्हाला ते सांगितलं की लोकांच्या भरोश्यावर जर तुम्ही जगत राहिले तर आपलं आयुष्य आधांतरी होऊन जाईल, आहे की नाही. कारण स्तुतीप्रिय लोक असतात, तुमचं चांगलं झालं तर तुमच्या मागं उभा राहणार, तुमचं वाईट झालं तर तुमच्या मागं कोणी हे करणार नाही. त्यामुळे लोकांच्या भरोश्यावर जगल्यापेक्षा की आपल्याला जे आयुष्य प्राप्त झालं आहे त्या आयुष्यामध्ये आपण आणखीन चांगलं कसं करू शकतो, या आयुष्याची धन्यता कशी देऊ शकतो, सगळ्यात महत्त्वाचा विषय तो आहे की या आयुष्याचं महत्त्व आपल्याला कळणं महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आपल्याला काय कळत नाही हे कळणं महत्त्वाचं आहे. आपल्याला बऱ्याचदा काय होतं, आपण एका भ्रमात जगत असतो की आम्हाला हे कळत आहे की नाही. एक सुंदर गजर ऐकलेली बघा मी, की जो जो दिसावयास दिसतो सुखात आहे, जो जो दिसावयास दिसतो सुखात आहे, माणूस गर्दीत माणसांना एकांत खात आहे, ऐकून घ्या परंतु सांगू नका कुणाला, जो जो सुखात आहे तो तो भ्रमात आहे. आपली जी सुखाची व्याख्या आहे ना, सुखाची व्याख्या वेगळी आहे आपली. आपल्याला काय वाटतंय, ह्या गोष्टीत सुख आहे, त्या गोष्टीत सुख आहे. सुख नाहीच आहे त्याच्यामध्ये, आपल्या मनाच्या त्या अपपर भावना आहे. बघा प्रत्येक जणाला एक, आता आपण सगळे बसलेत म्हणून सांगतो, आपण लग्न करताना ज्यावेळेस एखादी मुलगी निवडतो, समजा पूर्वीच्या काळी ती निवडायचा अधिकार होता, आज थोडं कमी झाला, आज जी आली ती स्वीकारू लागले मुलं. पण पूर्वीच्या काळी समजा आपण स्वतः ती मुलगी बघायला जायचो, ही मला आवडली बाबा, आणि मग त्या मुलीसोबत तुम्ही लग्न करायचं. सुरुवातीचा 4-6 महिने काळ तुम्हाला ती आवडायची, नंतर तुम्हाला ते विशेष काही वाटत नाही त्याच्यामध्ये. कुठलंही पण उदाहरण घ्या किंवा कोणती पण तुम्ही एखादी वस्तू विकत घ्या, सुरुवातीला जेवढा मोह त्याच्यामध्ये असतो तो हळूहळू त्यातला मोह निघून जातो. त्याच पद्धतीने आयुष्य जे आपल्याला प्राप्त झालेलं आहे, त्या आयुष्यातलं जो आपला रस आहे किंवा जी एखादी गोष्ट मिळवायची कमवायची जी इच्छा आहे ती हळूहळू त्यातली कमी होत राहते. याचं कारण काय, त्याचं ज्ञान आपल्याला होतं. एखादी गोष्टीबद्दल जी प्रचंड उत्सुकता असते बघा, आता एखाद्याकडे मोटरसायकल आहे आणि आपल्याकडे गाडी नाही, तर आपलं वाटतं की ती गाडी आपल्याकडे पाहिजेच. आणि ती गाडी एकदा प्राप्त झाली की आपल्याला कळतं त्याच्या मागे दुःख काय, अरे गाडीला रोज पेट्रोल टाका लागतं. कोणी आलं गाडी न्यायला तर त्याला नकार कसा द्यायचा, हा मोठा प्रश्न आहे. खूप मोठे प्रश्न त्याच्या मागे उपस्थित होतं. म्हणून मला असं वाटतं की या जन्मात येऊन काय करायचं आहे आपल्याला, हे जे आपल्याला न दिसणाऱ्या गोष्टीत, न कळणाऱ्या गोष्टीत, त्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. 9व्या अध्यायात काही ओव्या आहेत बघा, सुंदर माऊलींनी वर्णन केलेलं आहे की आपण अज्ञानी कसं आहोत. आपल्याला जे भेटलंय त्या गोष्टीबद्दल आपलं उत्सुकता नाही आहे, ज्या गोष्टी आपल्याला प्राप्त झाल्या त्या गोष्टीबद्दल आपण म्हणजे आपली जी शार्दूल दृष्टी आणि श्वानदृष्टी ज्याला म्हणतोय, श्वानदृष्टी आणि शार्दूल दृष्टीत फरक काय. श्वानदृष्टी म्हणजे अशी की एखाद्या कुत्र्याला जर तुम्ही दगड मारला तो कुत्रा हे पाहतो की दगड कुठे गेला. आणि शार्दूल दृष्टी म्हणजे सिंहासारखी दृष्टी की सिंह हा पाहतो की दगड कुठून आला. हा महत्त्वाचा फरक. आपण हे पाहतो की मला आयुष्यात काय काय मिळालं,
समजा काय काय मिळालं नाही ह्या गोष्टीबद्दल आपण चर्चा करतो जीवाच्या अनुषंगानं, परंतु संत किंवा महात्मे हा विचार करतात की आम्हाला जे प्राप्त झालं ते योग्य पद्धतीनं आम्ही कसं हाताळू. हे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची अपाद्राड, परी ते अव्हेरून गोचिड अशुद्ध कायन सेविती. कमलकंदा आणि दर्दुरी नांद नूक एकेची घरी, परी पराग सेवी जे भ्रमरी येरू चिखली चिवरे. नातरी दैवाच्या परिवारी लोह्या रुतलिया सहस्त्रवरी, वरी बैसुनी उपवास करी का दरिद्री जी आले. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, तरी भ्रांतावरी कामू विषयावरी. हाय की नाही. म्हणजे आपल्याला काय होतंय, आता जो गोचिड आहे, गोचिड काय करतो, गोचिड त्या गाईच्या स्तनाला चिकटलेला असतो आणि स्तनातून काय करतो, तो रक्त पितो. आता वास्तविक पाहता त्या गोचिड्याने जर थोडे प्रयत्न केले तर त्याला दूध पिता येईल. दूध काय आहे, त्या रक्तापेक्षा पवित्र आहे ना, पण त्याला चटक कशाची लागलेली आहे, त्या रक्ताची. त्याला रक्त प्यायचं आहे. किंवा बेडूक जर बघितला आपण, बेडूक एखाद्या डबक्यात राहतो आणि डबक्यात काय खाली त्या कमळाच्या खाली राहून मुळाशी राहून काय तिथं चिखल खातो, आणि जो भुंगा आहे तो लांब कुठंतरी राहतो, तो भुंगा तिथे येऊन त्याच्यातले परागकण खातो, त्यातलं मध पितो तो. म्हणजे चांगल्या गोष्टी ते सेवन करतात का, त्यांना त्या गोष्टीचं ज्ञान आहे म्हणून. आपल्याला फक्त फरक काय पडतो, आपल्याला या गोष्टीचं ज्ञान नाही म्हणून आपण त्या मुक्ततेच्या अवस्थेपर्यंत जाऊ शकत नाही. म्हणून ज्ञानी होणं, आपल्या फायद्याच्या गोष्टी, आपल्या ज्ञानाच्या गोष्टी ज्या आहेत त्या समजून घेणं महत्त्वाचं आहे. म्हणून ह्या देहाची किंमत आपल्याला कळायला पाहिजे. आपल्याला ज्या गोष्टी प्राप्त नाही झाल्या त्या गोष्टी सोडून द्या, परंतु ज्या गोष्टी प्राप्त झाल्या, देवाने एवढा सुंदर नरदेह दिला, देवाने महाराष्ट्रासारख्या पुण्यभूमीत आपल्याला जन्माला घातलं, आपल्याला किमान खायला प्यायला चोच दिली, दाना देवाला देणार आहे. त्यामुळे ती तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवापायी. फक्त आपण काय करायचंय, प्रामाणिकपणेनं वागत राहायचंय, चांगल्या लोकांबद्दल चांगली भावना ठेवून वागत राहायचंय. आपण जर त्या भावनेने जगत राहिलो तर मला वाटतं निश्चितच आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माऊली आजच्या या ओवीमध्ये दुसऱ्या अध्यायातली जी 136 नंबरची ओवी आहे, त्या ओवीमध्ये सांगतात की तुमचं जे आयुष्य तुम्हाला प्राप्त झालेलं आहे, या आयुष्यामध्ये तुमचं काय होणार आहे, हा नरदेह कधी ना कधी संपणार आहे. देह जाईल यासी काळोबा खाईल. हाय की नाही. देह प्रत्येकाचा जाणार आहे, पण त्यात काय करायचं आहे, आपल्याला जो काही अवधी आपल्याला मिळालेला आहे त्या अवधीमध्ये फक्त काय करायचं, त्याचा सदुपयोग करून घ्यायचा आहे. म्हणून मी बघितलं की आजचं समजा ज्या निमित्ताने आपण इथं सगळे जमलेलो आहेत, ती दुःखद घटना आहे. कारण त्यांचे मुलं लहान आहेत किंवा त्यांच्या म्हणजे आघातच झालेत आयुष्यामध्ये. आहे की नाही. तसं नामदेव महाराजच्या आयुष्यातही खूप आघात झाले. नामदेव महाराजांनी देवाला की बाबा किती हा काळाचा सोसावावरच. आहे की नाही. किंवा दुःखाचे डोंगर दाखविषयी. आहे की नाही. काय बंगा तो हा की पहाते पांडव अखंड वनवासी, परी त्या देवासी आठविती. आहे की नाही. म्हणजे तुम्ही वाईट परिस्थिती असू द्या, चांगली परिस्थिती असू द्या, फक्त देवावर विश्वास ठेवा. आहे की नाही. आपण बऱ्याचदा काय करतो, आपल्या आयुष्यात जर चांगल्या गोष्टी झाल्या तर आपण म्हणजे आपण जर एक न्यूट्रल भावना ठेवली की बाबा आपल्या प्रारब्धानुसार या गोष्टी घडतात, तर आपल्याला त्या गोष्टीचं अजिबात काही वाईट वाटणार नाही, चांगलं वाटणार नाही. एक शेवटचं उदाहरण देतो बघा, आणि आपण सेवेला संपू, कारण बराच टाईम झालेला आहे की नाही. एकदा काय होतं, एक माणसाचं घर जळायला लागतं. घर जळायला लागल्यानंतर तो असं उरबडून घ्यायला लागतो, बाबा माझं घर जळत आहे, माझं घर जळते. तेवढ्यात त्याचा शेजारी येऊन त्याला सांगतोय, अरे ते तू रडतो का म्हणे. नाही माझं घर जळू लागलं म्हणे. अरे ते टेन्शन न घेऊ म्हणे, तुझ्या मुलाने काल याचा व्यवहार केला आणि घर विकून टाकलं म्हणे. त्या माणसाला थोडं समाधान वाटलं, अरे बरं झालं किमान आपला व्यवहार झालेला आहे, आपलं घेणं देणं घ्यायचं. मग थोड्या वेळाने त्याचा मुलगा तिथं आला, अरे ते म्हणे आपलं घर जळू लागलं, तुम्ही चांगल्याने शांत इथं बसले. ते तू तर काल व्यवहार केला म्हणे याचा. त्याने व्यवहार केला पण पैसे कुठे भेटले अजून. आहे की नाही. आपलंच घर आहे ते, अजून काही लिखापडी झाली असे मग वेगळा विषय, अजून काहीच नाही म्हणे, फक्त बोलणं झालं तुम्हाला घर दिलं म्हणून. परत तो माणूस नाराज झाला, अरे बापरे आता आपलं घर रडायला लागला तो. मग ज्या माणसाने ते घराची बोलणी झाली तो माणूस तिथं आला. त्यांनी पाहिलं, त्यांनी बाबा झालं ते झालं म्हणे, आता ते नशिबानं जळालं, पण मी तुमचे काही पैसे बुडणार नाही, तुम्हाला जे पैसे तुम्हाला देणार. तो माणूस परत थोडा समाधानी झाला. आपल्या आयुष्यात ह्याच गोष्टी घडतात. आपण काय करतो, जेव्हा एखादी गोष्ट माझी आहे असं करायला लागतो, तिथं दुःख उत्पन्न होतं. आणि ज्यावेळेस आपण हे विचार करू, बाबा जे होणार होतं ते प्रारब्धाने होणार होतं, जे काही घडायचं ते घडणार होतं, त्या गोष्टी जर आपण थोडं सैल करत गेलो तर मला असं वाटतं थोडं प्रारब्धावर जर या गोष्टी ठेविले, अनंत तैशीचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आहे नाही. ही समाधानाची जर अवस्था आपण मनात ठेवली तर मला वाटतं की आयुष्यात गोष्टी सुकर होतात. कारण सुख दुःख समान
हे जे जे म्हणजे जी भक्ताची अवस्था आहे, समशत्रोच मित्रेच तथा मानापमानाय शीतोष्ण समदुःखेषु तथा संग विवर्जित पार्था जयाच्या ठाई वैषम्याची वार्ता नाही रिपुमित्रा दोन्ही सरिसा पाडू जो खांडवया घाव घाली का लावणी जयाने किरी दोघो एकोची सावली वृक्ष दे जायचा ना तरी क्षुरंडू पाळतिया गोडू गाळतिया कडू नोहेची घाईक नाही. जसं कशी परिस्थिती तुमच्यावर येऊ द्या, चांगली आली तरी देवाचे आभार माना, वाईट परिस्थिती आली तरी देवाचे आभार माना. कारण चांगली परिस्थिती आली ते आपल्या पुण्याचा परिपाक आहे आणि वाईट परिस्थितीमध्ये देव आपल्याला आठवतो आहे की नाही. कुंती ज्या वेळेस देवाने सांगितलं कुंती मातेला की आत्याबाई तुम्ही काहीतरी मागा, तेव्हा त्यानं सांगितलं की देवा मला भरपूर सारं दुःख दे, कारण दुःखामध्ये तो आठवतो आहे की नाही. म्हणून नामदेव महाराजांनी देवाला तशा भरपूर तक्रारी केल्या आहे की नाही. म्हणजे मला असं वाटतं की फक्त आपण पॉझिटिव्ह राहायचं, सकारात्मक राहायचं, ज्या गोष्टी आयुष्यात घडायच्या त्या घडणार आहेत, पण आपला चांगला काळ येईल, आपलं चांगलं होईल ही भावना चांगली ठेवा. कारण काय होतं कधी कधी आपण नैराश्यात जातो की बाबा आता कसं होईल माझं, मी किती दिवस हे दुःख सहन करायचं. परंतु मला असं वाटतं की जो माणूस जास्त दिवस दुःख सहन करतो आहे की नाही, टाकीचे घाव सुचल्याशिवाय दगडाला देव पण येत नाही, तशा प्रकारची जी भावना असते. तर मला असं वाटतं की दुःख जर जायला लागलं आपल्या आयुष्यातून तर समजायचं काहीतरी चांगलं होणार आहे. मला वाटतं आता जवळपास 11:56 झालेले आहेत आहे की नाही. आपला आजचा नियोजित वेळ जो आहे एक 15-20 मिनटं सेवेचा योग घडला आणि आज अत्यंत दुःखद हा प्रसंग आहे. त्यांचं सगळं कुटुंब या दुःखात हे चाललेलं आहे. परंतु त्या दिवशी पण म्हणजे हे बघा, मला एक छोटीशी गोष्ट इथं शेवटी सांगेन मी की तुमचं थोडंसं जरी पुण्य असेल तरी तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडतात. म्हणजे आता दाजींचा जर विषय घ्यायचा म्हटलं तर त्यांचं नित्यनियमानं ते पारायणला राहायचे. बऱ्याचदा पंढरपूरला सोबत होते 2-3 वेळेस, ते वारीला पण आमच्यासोबत. आणि सप्त्यामध्ये ते कीर्तन भजनाची त्यांना आवड होती, थोडी परमार्थिक आवड होती. आणि माझा हा विषय की तुम्ही थोडं जर परमार्थात असेल, शेवटी बघा त्यांच्या जेव्हा अंत्यविधीला आपण होतो सगळे, भजनी मंडळ सहसा उपलब्ध नसतं, पण त्या दिवशी सगळे उपलब्ध झाले. बाह्याची पाहुणी मंडळी सगळी भजनी होती, त्यात 10-5 जण छान तिथं भजन केलं. मला असं वाटतं की शेवटच्या टायमाला शेवटचा दिवस गोड व्हावा अशी परिस्थिती आपल्या आयुष्यात घडली पाहिजे. माणसाचं नाव माणूस मेल्यानंतरही निघलं पाहिजे. आपण एवढ्याच गोष्टी आयुष्यात करायच्या. आपण म्हणतो काय कोणाला घेणं देणं नाही, परंतु लोकांसाठी नाही पण आपल्यासाठी मरणानंतरही मरावे परिकीर्ती रुपये राय अशा प्रकारचं थोडंफार जीवन जगायचं. नाही जरी काही करता आलं किंवा आपल्याकडून लोकांना त्रास होणार नाही एवढी अपेक्षा ठेवायची. या ठिकाणी एवढंच सांगतो आणि थांबतो आहे की नाही. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम